आपण कितीही ओले मासे खाल्ले तरी सुक्या मच्छीची, सुक्या बोंबलांची चव काही आगळी वेगळीच असते. नमस्कार, नागपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला बोंबलाची चटणी करून दाखवणार आहे. त्यासाठी लागलेले साहित्य हे मी तुकडे करून बोंबील घेतलेले आहेत सुके, लसूण, लाल तिखट आणि 2 मध्यम आकाराचे कांदे ते मी वाटून घेणार आहे. सगळ्यात अगोदर मी बोंबील धुवून घेते आहे, कारण की कुठे रेती किंवा माती ही लागलेली असते. त्यासाठी वरच्यावरच ही धुवून घेणार आहे. तवा तापत ठेवला आहे आणि बोंबील हे मी त्या मंद आचेवरच भाजणार आहे. जास्त मोठे याच्यावर भाजले तर ते काळे पडू शकतात आणि आतून व्यवस्थित मंद आचेवर चांगले शेकले जातात. थोडे ह्याला थोडंसं तेल पसरवून थोडं भाजून जरा चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. छान कुरकुरीत भाजून झाले आहेत बोंबील आपले. ते कुरकुरीत तोपर्यंत मी इकडे गरम तव्यावर बोंबील तसेच ठेवून देते आहे आणि एका बाजूला मी कांद्याची पेस्ट तयार करते. हे बघा, आता हे आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत. आता ह्या तव्यातच थोडे ठेवायचे आहे. हे काढून घेते मी. ह्या मी गरम तव्यातच आता 2 पळी तेल घालते आहे. बोंबलाला जरासं तेल असलं की ती चटणी अधिक छान लागते. ही चटणी तुम्ही प्रवासामध्ये पण वापरू शकता. तर ह्याच्यामध्ये केलेली कांद्याची पेस्ट मी टाकते आहे. गॅस कमीच आहे. आता त्याला चांगलं परतून द्यायचं. आता कांदा आहे तो आपला लाल रंग होईपर्यंत परतवणार आहे. कांदा लाल होईपर्यंत मी तुम्हाला सांगते आहे की ही चटणी आहे ही तुम्ही प्रवासात पण वापरू शकता. गरम गरम आपण जेवतो वरण भात त्याच्याबरोबरही चव घेऊ शकता. भाकरी बरोबर तर अधिकच उत्तम लागते. पावाबरोबर सँडविच म्हणून लावून सुद्धा खाऊ शकता. असा कांदा खरपूस भाजलाय तो आता मी तव्यातून काढणार आहे आणि इथेच मी तुम्हाला बोंबलाची चटणीचं कृती दाखवते आहे. बारीक केलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालते. त्याला बोंबल्याला, आपल्या सुक्या बोंबल्याला मीठ असतं म्हणून मी थोडं कमीच घातले. एकदा मी थोडंसं मिक्स करून घेते आहे. हे बोंबील चांगले कुरकुरीत झालेले आहेत, छान तुटतात आहेत. ओके, हे बघा. आता ह्यांना थोडंसं मी खलबत्त्यामध्ये थोडं कुटणार आहे. ते एक एक किंचित त्याला दाब द्यायचे आहे. असे सगळे मी एकामागोमाग एक कुटून घेतले आहे. आता हे बघा, मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आहे. ह्याला मी थोडंसं परत तेल घालून जरा परतवून घेते आहे. जर त्याच्यामध्ये असेल तर तो सगळा निघून जाईल आणि खरपूस चटणीची चव छान लागेल. हे बघा, हे छान अजून खरपूस झाले आहे. खरपूसपेक्षा अजून खरपूस झाले आहे. एक पळी तेल घेते आहे आणि त्यामध्ये हे मी मिक्स केलेलं लसूण, लाल तिखट आणि मीठ, हळद घेतलेली नाही आहे. हे आता परतून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये जरा थोडंसं अजून लाल तिखट आहे ते अधिक जरा लालसर झालं की आपली चटणी अजून छान आणि सुंदर चवीला तिखट आणि झणझणीत लागणार आहे. त्यामध्ये कुटून घेतल्यानंतर यांना मी छान अजून परत खरपूस भाजून घेतले. हे बघा, हे छान खरपूस भाजून गेले. कुरकुरीत आवाज सुद्धा येतो आहे त्याचा. घेतला आहे त्यामध्ये हा परतलेला सोनेरी कांदा मी टाकत आहे आणि त्यांना एकजीव करायचा आहे. लसूण, लाल तिखट आणि मीठ हे सगळे एकजीव झाले आहे. त्यातच हे आता परत मी जे कुटून घेतले खरपूस झालेले बोंबील मी ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे. त्यामुळे गॅस थोडा कमीच करायचा आहे आणि हे आपली आता बोंबलाची चटणी तयार होणार.
आपली चटणी तयार झाली आहे. रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. तुम्ही घरामध्ये मित्रमंडळी बरोबर हिचा आस्वाद घेऊ शकता आणि तुम्हीही बनवून बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता